हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्वजण. तर आजचा हा व्लॉग थोडा खास आहे. या व्लॉगबद्दलचा एक शॉर्ट व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, तो तुम्ही माझ्या यूट्यूब फीडवर पाहू शकता. तर त्या दिवशी होता स्वामींचा आंबा महोत्सव आणि त्या दिवशी आम्ही आवरून छान गेलो माई घाटावर. तिथे एक स्वामींचं सुंदर मंदिर आहे. हा आंबा महोत्सव खूप उत्साहपूर्ण आणि आनंददायी होता, पण काही कारणामुळे मला हा व्हिडिओ त्यावेळी अपलोड करता आला नाही. त्यामुळे आज मी त्या दिवसाची सुंदर आठवणी आणि खास क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. काही आठवणी वेळेवर शेअर होत नाहीत, पण त्याची सुंदरता कधीच कमी होत नाही. तर चला पाहूया त्या खास दिवसाची अविस्मरणीय आठवण. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. आजचा दिवस आपल्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज आम्ही आलो आहे सांगलीतील श्री स्वामी समर्थ मंदिरात. कारण आज इथे आहे आंबा महोत्सव. इथे अडीच तर आंब्याचा सुंदर देखावा. तर आम्ही पोहोचलो स्वामींच्या आंबा महोत्सवात. इथले दृश्य पाहून अक्षरशः मन भारावून गेले. इथे तब्बल 2,500 आंब्यांचा भव्य देखावा साकारण्यात आला होता. सर्वत्र पसरलेला आंब्याचा मोहक सुगंध वातावरणाला एक वेगळीच ताजगी आणि आनंद देत होता. स्वामींच्या मंदिरात भक्तीचा दरवळ सर्वत्र जाणवत होता. भक्तिमय भजन, मंत्रोच्चार आणि प्रसन्न वातावरणामुळे मन अगदी शांत आणि स्थिर झालं होते. त्या क्षणी मनात कोणतेही चिंता, तणाव किंवा नकारात्मक विचार नव्हते. फक्त वेगळीच सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींच्या चरणी असलेली भक्तीची भावना मनात भरून राहिली होती. खरंच अशा पवित्र आणि भक्तिमय वातावरणात काही क्षण घालवले की मन प्रसन्न होते, विचार शांत होतात आणि एक वेगळाच आत्मिक आनंद अनुभवायला मिळतो. आंब्यांचा सुगंध, स्वामींची कृपा आणि भक्तिमय वातावरणात मनाला लाभलेला हा शांततेचा आणि आनंदाचा अविस्मरणीय अनुभव होता. तर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि शेवटी एकच सांगावेसे वाटते, मनापासून एकदा स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींचे नाम ओटी आणि श्रद्धा मनात असेल तर प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती आपोआप मिळते. श्री स्वामी समर्थ.